भाजपाकडून देशभक्तीची थट्टा, उद्याच्या मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाही. जय शहा उद्या मॅच पाहायला गेले तर देशद्रोही म्हणाल का? ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैन्याला अचानक कुणी थांबवलं? देशाचं हिंदुत्वाचं काही महत्त्व आहे की नाही? देशापेक्षा पैसे प्यारे आहेत का? ठाकरेंचा हल्ला बोल. मुंबईत ठाकरेंचे 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. शिंदेंच्या माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावरील सुनावणी संपली. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार. दहा ऑक्टोबर रोजी ओबीसींचा नागपुरात आरक्षणासाठी महामोर्चा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवावं आणि चर्चा करावी. वडेट्टीवारांची मागणी. नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार. नांदेडच्या रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी वाद. मराठा पालकांनी ओबीसी संस्थाचालक असलेल्या शाळेतून पाल्यांची नावं काढली, तर मराठा संस्थाचालकांच्या शाळेतून ओबीसी विद्यार्थ्यांची नावं काढायची का? प्राध्यापक मनोहर धिंडेंचा प्रश्न. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यात किंवा आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घ्यावी. जरांगे आणि भुजबळांना एकत्र बोलावून त्यांच्या शंकांचं निरसन करावं. राऊतांचा सल्ला. बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या. 32 वर्षीय तरुणानं घेतला गळफास. धाराशिवमधला प्रकार. लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार. संजय राऊतांचं टीकास्त्र. तर संजय राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर आहेत. चित्रा वाघ यांची टीका. राज्यात महापालिकांमधील सनदी अधिकारी नेमण्यावरून शिंदे फडणवीसात शीतयुद्धाची शक्यता. राज्य शहरी प्रशासन सेवा वरिष्ठ अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी शिंदेंचं नगरविकास खातं आग्रही. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का. प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी. महाजन गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या होत्या चर्चा. फडणवीसांचं आडनाव जर देशमुख पाटील असं असतं तर मी आज आमदार नसतो. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं आमदार झालो. सदाभाऊ खोत यांचं विधान. मुंबईतील 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा. पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम. नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार. हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा बंद. पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल धावणार. कोल्हापूर पालिकेतील 5,000 कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था. कर्मचाऱ्यांना ऑगस्टमधला पगार मिळाला नाही. ऐन सणासुदीला उसनवारीची वेळ. मनसरमधल्या दर्ग्याच्या बांधकामाचा वाद अजूनही कायम. मनसरमध्ये जमावबंदी लागू. हिंदू संघटना कोर्टात जायची शक्यता. अकोल्याच्या अंधार सावंगी गावात धर्मांतरासाठी आमिष. धर्म स्वीकारल्यास आजार बरा होईल सांगत 40 अनोळखी पुरुष आणि महिला कॅन्डल्स लावून प्रार्थना करताना समोर. 34 जणांविरोधात गुन्हा. एआयचा आता राजकारणातही प्रवेश. अल्बेनियन सरकारमध्ये नियुक्त केला एआय मंत्री. डीएला नावाची महिला मंत्री. सरकार करार 100% भ्रष्टाचारमुक्त असल्याची करणार खात्री. पंतप्रधान मोदी आजपासून 5 राज्यांच्या दौऱ्यावर. मिझोराममधून दौऱ्याला सुरुवात. हिंसाचारानंतर मोदी पहिल्यांदाच मणिपूरमध्ये. बिहार काँग्रेसने तयार केलेल्या मोदींच्या एआय व्हिडिओवरून भाजपा आक्रमक. महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपाची काँग्रेस विरोधात आंदोलनं. गणेश विसर्जन मिरवणुकीत लॉरीनं धडक दिल्याने 9 जणांचा मृत्यू. कर्नाटकातल्या हासन गावातली दुर्दैवी घटना. 20हून अधिक जखमी. आकडा वाढण्याची शक्यता. यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याऐवजी 15 सप्टेंबरलाच मान्सून परतीच्या प्रवासाला निघणार. हवामान विभागाचा अंदाज. सोमवारपासून पश्चिम राजस्थानमधून मान्सून परतीचा प्रवास करणार.